सर्वांनी आपापलं मोबाईल, व्हिडिओ आणि ऑडिओ दोन्ही बटन 1 नंबर आणि 2 नंबरचा बंद करून ठेवा. ठीक. आता यापेक्षा जास्त स्पष्ट करता येणे शक्य नाही. हे पुढे 13 ओवेनी सकारण सांगतात. एवढे सगळे दृष्टांत दिल्यानंतर, सिद्धांत परिपूर्ण झाल्यानंतर याच्यापेक्षा जास्त सांगता येत नाही. याचं विवरण आता सुरू होत आहे. आता यावरी जे बोलणे हे येणेची बोले शहाणे, जे मौनाचेही निपटणे पिऊन गेली. आता यावरी जे बोलणे हे येणेची बोले शहाणे, जे मौनाचेही निपटणे पिऊन गेली. आता यानंतरचे जे बोलणे आहे ते या बोलण्यानेच शहाणे होते, की मौनाला देखील पूर्णपणाने पिऊन निघून गेलेले असावे. आता यानंतर निर्विशेष परमात्म्याविषयी काही बोलणे म्हणजे न बोलणे आहे. आणि ज्या बोलाने मौन घेतले आहे, त्या बोलाने मौन सुद्धा निपटून पिऊन घेतले पाहिजे. म्हणजे न बोलणे तर जातेच, पण मौनाची स्फूर्ती देखील राहू नये. याला मौनाचेही निपटून पिणे असे म्हणतात. असे ज्या बोलाने केले असेल, त्याच बोलाला शहाणा बोल असे समजावे. अजून एक ओवी आपण वाचन करून घेऊ. एवं प्रमाणे अप्रमाण पण केले प्रमाण, दृष्टांती वाहिलियान दिसावयाची. एवं प्रमाणे अप्रमाण पण केले प्रमाण, दृष्टांती वाहिलियान दिसावयाची. याप्रमाणे प्रमाणाने आत्मवस्तूच्या ज्ञानाच्या बाबतीत अप्रमाणपणा केलेला असेल तर ती प्रमाणे प्रमाण आहे. दृष्टांताने दृष्टांतिकाला जाणवून देण्याविषयी शपथ वाहिली असेल तर तो दृष्टांत प्रमाण आहे. परमात्म प्राप्तीत प्रमाणेही अप्रमाणच होतात. जगात 4 पदार्थ आहेत. तुच्छरूप असत असा वंध्यापुत्र, प्रातिभाषिक सत्तावान रज्जू सर्पादी पदार्थ, व्यावहारिक सत्तावान आकाशादी प्रपंच आणि सर्वांच्या पलीकडे पारमार्थिक सत्तावान ब्रह्म. त्यात व्यावहारिक सत्तावान पदार्थास प्रमाणे विषय करतात. प्रातिभाषिक पदार्थाला, असत पदार्थाला आणि पारमार्थिक ब्रह्मवस्तूला प्रमाणे विषय करीत नाहीत. प्रमाणाने ज्याला विषय केलेले असते त्यास प्रमेय म्हणावे. प्रमाणाने विषय केलेला पदार्थ ज्याच्या जवळ नेऊन ठेवलेला असतो त्यास प्रमाता म्हणावे. आणि ज्याने तो पदार्थ नेऊन ठेवला त्यास प्रमाण म्हणावे. आता कोणत्याही प्रमेयाला कोणतेही प्रमाण विषय करते असे नाही. जसे कोणत्याही बाईला कोणताही पुरुष नवरा असतो असे नाही. तर ज्याचे बरोबर तिचे लग्न लागलेले असेल तोच तिचा नवरा असतो. तसे ज्या प्रमाणाचा जो विषय असेल त्याच विषयास ते प्रमाण ग्रहण करू शकते. हेच ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. असो, इथे थांबू आपण. मोठी ओवी आहे ती पुढे पाहू. बोला महाराज. ठीक आहे.
आता यावरी जे बोलणे ते येण्याची बोले शहाणे, जय मौनाची निपटणे पिऊन गेले. आता यावरी जे बोलणे ते येण्याची बोले शहाणे, जय मौनाची निपटणे पिऊन गेले. एवं प्रमाणे अप्रमाण पण केले प्रमाण, द्रष्टांती वाहिली आन दिसावयाची. एवं प्रमाणे अप्रमाण पण केले प्रमाण, द्रष्टांती वाहिली आन दिसावयाची. महावैष्णव माऊली श्री ज्ञानोबराय या आपल्या अमृतानुभवामध्ये जो अमृत स्वरूपाचा अनुवाद करतात, सिद्ध स्वरूपाचा अनुवाद करतात. जे सिद्ध आहे त्याला कशाचीच गरज नसते. त्याची सिद्धी स्वयं असते. त्याला सिद्ध म्हणाव. सिद्ध, स्वयं सिद्ध. सिद्ध ते विचारी पास. सिद्ध नारायण सिद्ध उभा, न करी त्याचे गांढेपण, नारायण सिद्ध उभा. सिद्ध असा स्वयं परमात्मा आहे. आणि परमात्म्यानं सिद्ध झालेली, सिद्ध केलेली, सिद्ध वाटलेली सर्व बाकीची कार्यकारण रूप व्यवस्था आहे. परमात्मा हा स्वतः सिद्ध आहे, स्वयं सिद्ध आहे. त्याच्या सिद्धीकरता अन्याची गरज नाही. त्यालाच देव म्हणाव, त्यालाच परमात्मा म्हणाव. ज्याच्या सिद्धीला दुसऱ्या कशाची गरज आहे ती परसिद्ध आहे. परतः प्रमाण, परसिद्ध. परसिद्ध जे असतंय तो प्रतिभास असतो. परसिद्ध जे असते ते खोटारड असते, ते नसतेच. जे जे सिद्धच नाही ते कुठं असतंय का? ज्याच्या असण्याकरता दुसरं कोणी लागतंय त्यांना घ्या. त्याला त्याचं असणं नाही, त्याला असण्यासाठी दुसरं कोणी लागतंय. त्याला आहे म्हणून नाही, त्याचं असणं त्याचं नाही ना. मग जे लागतंय त्याच्या असण्यासाठी तेच सत्य. असण्यासाठी काही लागू नाही. त्यांना घ्यालो. असण्यासाठी जर त्याला दुसऱ्या कशाची गरज असली तर ते नाहीच. तसंच आहे बाकीच्याच असणं, स्वतःनं नाही. त्याच्या असण्यासाठी परमात्माला असणं लागतं. असणं म्हणून परमात्म्याचं एक नावच आहे असणं, अस्तित्व. अस्ति, अहम अस्ति सदा भाती. तर अस्ति परमात्म्याची आहे. असणं म्हणजे सिद्ध, सिद्धत्व, स्वयं सिद्धत्व हे परमात्म्याचं आहे. आणि त्या परमात्म्याच्या स्वयं सिद्धत्वानं इतराच सिद्धत्व सिद्ध होते, इतराचं अस्तित्व सिद्ध होते. म्हणून माया स्वतःनं नाही, परमात्म्या नाही. अविद्या स्वतःनं नाही, स्वतःनं सिद्धी नाही तिची, मायेची आणि अविद्येची.
म्हणून जीवाची आणि ईश्वराची सिद्धी स्वतःनं नाही, त्याच्या उपाध्याची सिद्धी स्वतःनं नाही, प्रकृतीची सिद्धी स्वतःनं नाही. म्हणून प्राकृत जे पंचभूत 3 गुण जग जग म्हणून प्रतितीरी आले, त्याची सिद्धी स्वतः नाही, कारण त्याच्या कारणाची प्रकृतीची सिद्धी स्वतः नाही. माया, अविद्या, प्रकृती. मायेचा ईश्वर, अविद्येचा जीव आणि प्रकृतीचं जगत. माया सत्वप्रधान, अविद्या रजप्रधान आणि प्रकृती तमप्रधान. तमप्रधान असल्यामुळं जड जगत तिचा परिणाम, रजप्रधान असल्यामुळे वासना स्वरूप चंचल धावणारे जीव तिचा परिणाम, तिचं कार्य, तिचं फलित अविद्येचं. आणि सत्व प्रधान असल्यामुळं शुद्ध, स्थिर, संतप्ता आप्तकाम असा शिव तिचा त्या उपाधीत प्रगट झालेला ईश्वर सत्वप्रधान. मग सत्व असू का, रज असू का, तम असू, तिन्ही उपाधी आहेत. आणि तिन्ही उपाध्या स्वयंसिद्ध नाही, ती सांगायचं तुम्हाला. स्वतः सिद्ध नाही, त्याची सिद्धी दुसऱ्या परमात्म्यावर अवलंबून, ब्रह्मावर अवलंबून. मग म्हणून प्रकृती जग जग नाही, प्रकृती जीव जीव नाही, अविद्या आहे. आणि शिव शिव नाही, माया आहे. म्हणून मूळ मूळ पदार्थ जर मोडली तर माया, अविद्या आणि प्रकृती तीनच भरते. 3 बी गुण भेदानं भरते. एकच उपाधी, गुण भेदानं 3 आहेत, कार्य भेदानं 3 आहेत. एकच उपाधी आणि ती उपाधीची सिद्धी, ती उपाधी स्वतः सिद्ध नाही. ज्याला आपण शबलत्व म्हणू, ज्याला आपण ढालगज म्हणू भारुडातल्या भाषेत, ते नाही. आणि आहे असं जाणवते. ते नाही म्हणल्यावर परमात्म्यात काही होत नाही, पण ते नाही म्हणल्यावर जगाची व्यवस्था लागत नाही. जी मूळ उपाधी आहे ती जर नाही म्हटलं तर जगाची, म्हणून जगाकून पाहत गेल्यावर ढालगज हाताला लागते, उपाधी हाताला लागतो. मग आपण जगाकडल्या बाजूचे आहेत. म्हणून शोध घेत आपण मूळ उपाधीपर्यंत गेलो, मूळ मायेपर्यंत. आणि त्या मूळ मायेची सिद्धी स्वतःनं नाही, नाही स्वतःनं, कारण ती जड आहे, कारण ती परिणामी. असं पाहू आपण. जड असल्यामुळे जडाची सिद्धी स्वतःनं नसते, जडाची सिद्धी स्वतः नसते. म्हणून स्वतः सिद्ध, स्वयंसिद्ध असा परमात्मा आहे. आणि त्या परमात्म्यात माया आणि माया कार्य नाही, त्या परमात्म्यात अविद्या आणि अविद्या कार्य नाही, त्या परमात्म्यात प्रकृती आणि प्रकृतीचा परिणाम असलेला, विकार असलेला जगत नाही, हे नाही. ह्या तिन्ही उपाधी, तिन्ही प्रकारचं उपाधीचं कार्य, त्याचा अत्यंत अभाव आहे त्या परमात्म्यात. आणि तो परमात्मा स्वयंसिद्ध आहे. त्या परमात्म्यामुळे जगाची सिद्धी, त्या परमात्म्यामुळेच प्रकृतीची सिद्धी, त्या परमात्म्यामुळेच जीवत दशेची सिद्धी, जीवत्वाची, त्या परमात्म्यामुळेच अविद्येची सिद्धी, त्या परमात्म्यामुळेच शिव सिद्ध झालाय.
आणि त्या परमात्म्यामुळेच माया सिद्ध व्हावी. माया शिव, अविद्या जीव, प्रकृती जग. हे स्वतः नाहीत, हे नाहीतच. हे आहेत वाटणं संसार आहे, हे नाहीत वाटणं परमार्थ आहे. हे नाही असे कळणं शहाणपणे, हे आहेत असे वाटणं भ्रांतपणे. भ्रांतीत असतो त्याला म्हणावं संसार. शहाणपणेनं किंवा शहाणपणा यालाच म्हणावं परमार्थ. म्हणून परमार्थात हे नाहीत, म्हणजे शहाणपणानं हे नाहीत, तात्विक दृष्टीने हे नाहीत. शहाणपणा म्हणजे तात्विक दृष्टी, जे विवेकी खोल पाहिजे ज्ञानोबा राय म्हणतात, तर हे नाहीत. आणि किती विवेकानं खोल पाहिलं, किती तात्विक विवेक त्याला, तर परमात्मा नाही ठरत नाही. कारण तो स्वतः आहे, तो फक्त आहे स्वरूप आहे. त्याला नाही ठरवता येत, नाही कशाला ठरवितात. सर्वांचं असणं येतो, हे सर्वांचं भाषण आहे, सर्वांचं भाषण ज्याच्यावर अवलंबून आहे ते असणं येतो, जो लपवून जगात आभासू आणि तो उघडा होऊन जगत ग्रासू, लावी मग ग्रासू प्रगटला कधी. तो झाकलेला आहे तोपर्यंतच माया विश्वर, तोपर्यंतच अविद्या जीव, तोपर्यंतच प्रकृती आणि जगत. तो झाकल्यासारखा वाटतो तोपर्यंत. तो ओपन झाला, त्याचं उद्घाटन झालं, तो उघडा झाला की ना जग नाही, प्रकृती नाही, अविद्या नाही, जीव नाही, माया नाही, शिव नाही. त्याची सिद्धी लक्षात आली की याची असिद्धी, याची सिद्धी वाटली की तो असिद्ध असल्यासारखं वाटतो. ध्यानात घे. ज्याच्या ठिकाणी दोरीची सिद्धी झाली, दोरी सिद्ध असलेली सिद्ध झाली, दोरीच्या दोन सिद्धता आहेत, त्या ध्यानात आल्या पाहिजे. दोरी आपल्याला कळाली तर आपल्या अंतःकरणात ती सिद्ध, तिचा निश्चय झाला आहे म्हणून. हा ज्ञानाध्यास दोरीचा. आणि दोरी आहे तिकडे आपल्याला नव्हती कळाली तेव्हा बी दोरी होती, तो अर्थाध्यास, अर्थ अर्थरूप दोरी आणि ज्ञानानं कळालेली. न कळण्या वाचून असलेली आधीची दोरी ती स्वतः सिद्ध, आणि आता आपल्याला कळाली म्हणून आपण मानली ती झालेली सिद्ध. झालेलं सिद्ध आणि असलेलं सिद्ध दोन ध्यानात घ्या. तसा परमात्मा असलेला सिद्ध आहे, ज्यांनी परमार्थ करून, गुरु सेवा करून, महावाक्य चिंतन करून, त्याचं आत्मत्वानं ज्ञान करून घेतलं, तर तो त्यानं सिद्ध केला. केलेला सिद्ध आणि असल्याला सिद्ध. एरवी तरी सकळ मीची आहे, येत कवन के उपासिला नोहे, एक जानने बी न ठाये अप्राप्तासी. अप्राप्त, बरोबर. तो आहे, दोरी पहिलीच असती, आपल्याला कळायला नसती. आपण नाही म्हणतो, आपण सर्प म्हणतो, तेव्हा बी दोरीच असती. ती स्वार्थी दोरीची स्वतः सिद्धता आहे. आणि आपण उजेड आणला आणि मग आपला सर्प गेला, आणि मग आपल्याला दोरी नव्हती का आपल्याला नव्हती. दोरीला दोरी असणं ही स्वतः सिद्धता, आणि आपल्याला दोरी आहे कळणं ही आपण आपल्याला झालेली सिद्धता दोरीची. तसा अज्ञान काळात बी परमात्मा असतो, ती परमात्म्याची स्वतः सिद्धता आहे, ती अज्ञेय सिद्धता आहे, ती कोणाचं ज्ञेय झालेली नाही.
आणि आपण तसा प्रयत्न केल्यामुळं, आपण तिकडं लक्ष दिल्यामुळं, अवधान दिल्यामुळं, आपण महावाक्याचं चिंतन केल्यामुळं, आपण सत्याचा शोध घेतल्यामुळं, व्यवहारात, खोट्या व्यवहारात आपल्याला खोटं वार्ता आलं आणि आपल्याला खऱ्याचं आत्मत्वानं अपरोक्ष दर्शन झालं. मग म्हणले आहे परमात्मा आहे. मी तो वासुदेव तत्वता, ही आपल्याला झालेली सिद्धी. तात्विक विवेकानं, तत्वज्ञानानं, तात्विक तत्वत आपल्याला तत्वज्ञान झालं, तत्वाचं ज्ञान झालं. ही झालेली सिद्धी, ही व्यवहार आहे. हा सिद्धीचा व्यवहार आहे, खोटा. खोटा व्यवहार. आणि खोटा व्यवहार व्हायच्या आधी बी परमात्म्याची सिद्धी होती, ती स्वतः सिद्ध. आपण सर्प म्हणून बोंबलत होतो तेव्हा बी दोरी होती, आणि आपण बॅटरी आणल्यामुळे आपल्याला दोरी कळाली. ती आता आपल्याला झालेली सिद्धी, आपल्याला झालं ज्ञान. तो चौथा देह ज्ञान, महाकारण देह. महाकारण देह म्हणजे काय, आणि स्वतः परमात्मा म्हणजे काय हे कळायला पाहिजे. आपल्याला दोरी आता कळाली, आणि त्या दोरी कळाल्यामुळे आपलं सर्प सर्प म्हणणं थांबलं, आपला घाम सुकला, आपला थरकाप चालला त्यानं. आपल्या त्या ज्ञानानं आपल्यात परिणाम झाला, तिकडे काय नाही झाला, दोरीकडे काय नाही झालं. बदल आपल्यात झाला, चेंज. आपली बंधन गेलं, आपल्याला मोक्ष झाला, आपला शोकनाथ झाला, आपल्याला आनंद व्याप्ती झाली त्या ज्ञानानं. तिकडे काय नाही झालं, परमात्म्यात काही नाही झालं. दोरीच्या ठिकाणी काही झालं नाही, तुम्ही बॅटरी आणल्यानं. तुमच्या ठिकाणी झालं काय व्हायचं. असं नाही की दोरीच्या ठिकाणी काही झाले, दोरीतला सर्प गेला किंवा सर्पात दोरी आली, तिकडं काही झालं नाही. सिंधुतो अभंग नेणे हरी, त्याला पत्ता नाही की अंधार गेला आणि उजेड आला. तुम्हाला काय, तुमच्यातलं भीती गेली आणि तुम्हाला धटपाना आला, तुमच्यातलं रडू गेलं आणि तुम्हाला हसू आलं. दोरीला काय पत्ता आहे. तुमच्यातला भ्रम गेला आणि तुम्हाला ज्ञान झालं, ह्या दोरीला काय पत्ता आहे. त्याला सर्पाचा पत्ता नाही, भीतीचा पत्ता नाही, त्याला अंधाराचा पत्ता नाही, उजेडाचा पत्ता नाही. दोरीला तुमचं ज्ञान आणि अज्ञान दोन्ही माहित नाही त्याला, तुमचं बंधन मोक्ष दोन्ही माहित नाही त्याला. त्या परमात्म्याच्या ठिकाणी दोन्ही नाहीत. म्हणून तिथं किती घन अज्ञान होऊ द्या आणि किती संसार होतो येऊ द्या, काही फरक पडत नाही, काही नाही झालं तिथं. आणि तिथं सर्व संसाराची निवृत्ती होऊ द्या आणि परमात्मा ज्ञान होऊ द्या, तिथं काहीच नाही झालं. म्हणून भारी भरायचं नाही ज्ञान झाल्यानं, काहीच नाही झालं, काहीच नाही केलं. लय परमार्थ केला आम्ही, लय काहीच नाही केलं, आणि लय परेशानी झाली. होतो पीडित हिंडता गाऊ, पोट भरे ना राहावया ठाऊ. लय बेजाऱ्या झाल्या महाराज आमच्या बंधनात, नाही काहीच नाही झालं. सारी झाली मेली लटिके वचन, बद्ध मुक्त शिन तुका म्हणे. काही झालं नाही, ना संसार झालता, ना तुम्ही परेशान झालते, ना परमार्थ केला, ना तुम्ही मुक्त झाली. बद्ध मुक्त शिन तुका म्हणे. त्या तात्विक दृष्टीने त्या परमार्थ्या ठिकाणी काही झालंय, झालंय ते जीवाच्या ठिकाणी. जीव खराच नाही, जीवपणा खराच नाही, आणि त्याच्या ठिकाणी झाले. म्हणून स्वतः सिद्ध फक्त परमात्मा आहे, अधिष्ठाने ब्रह्म आहे. बाकीच्याची सिद्धी त्याच्यामुळे हे सांगू लागलो. म्हणजे स्वतः सिद्ध आहे, त्याच्यावर माया, त्या मायेत ईश्वर, तत्व प्रधानतेनं, त्याच्यावर रज प्रधानतेनं अविद्या, आणि त्याच्यात जीव. रज म्हणजे कण, अनेक जीव, अनंत जीव.
त्याच्यात प्रकृती, तम प्रधानतेनं त्या उपाधीचे 3 प्रकार, रजतम सत्व. तम प्रधान प्रकृती आणि प्रकृतीचा परिणाम अष्टधा. त्या प्रकृतीचाच परिणाम मग ही आंबो तेज मारुत गगन म्हणजे पंचभूत, पृथ्वी पाणी अग्नी वारा आकाश. आणि तेच सूक्ष्म अपंचीकृत, तो सूक्ष्म देह, तेच पंचीकृत, तो स्थूल देह. झालं स्थूल सूक्ष्म आणि कारण तर आहेच माग ही अविद्या. झाली 3 देह. 3 देह झाली की झाली जीवदशा चालू. तशी तर जीवाचं बीज अविद्येतच आहे. जीवाचा व्यवहार सूक्ष्मात आहे आणि जीवपणाचा भोग स्थूलात आहे. जीवपणाचा भोग होण्यासाठी स्थूल लागतोय, जीवपणाचा व्यवहार होण्यासाठी सूक्ष्म लागतंय आणि जीवपणा असण्यासाठी कारण लागतंय. जीवपणा असणं, जीवपणाचा व्यवहार होणं आणि जीवपणाचा भोग होणं. कर्माचा भोग होण्यासाठी स्थूल लागते, प्रारब्धाचा भोग होण्यासाठी स्थूल लागते. म्हणून हे 3 देही प्रकृतीचेच, प्राकृत प्रकृतीचे. झाला जगदांपत्य. आणि सर्व सिद्ध नाही हे चाललं आपलं. सिद्ध ते विचारी पा, सिद्ध तो फक्त परमात्मा आहे. माया, अविद्या, प्रकृती आणि ते तिन्हीची झालेली 3, जगत, जीव, ईश्वर. हे क्रमानं घ्यायची. हे सिद्ध नाही, काहीच बाजार सिद्ध नाही. हा बाजार आहे, सर्व खोट्याचा बाजार आहे, सिद्ध नाही. म्हणून त्या ह्या असिद्धात, ह्या असिद्ध व्यवहारात सिद्ध असल्याची चर्चा, सिद्ध असल्याचा अनुवाद, संवाद करणं, याला सिद्ध अनुवाद म्हणा. सर्प समोर दिसत असताना दोरीचे गुणगान, दोरीबद्दल चर्चा करणं, याला सिद्ध अनुवाद म्हणा. सर्पानं भेणं, भित्र होणं, हे जीवत्व. आणि सर्प दिसत असताना, सर्व भेट असताना दोरीच्या गोष्टी बोलणं, हे संतत्व. गुण गायन आवडी हीच माझी सर्व जोडी, ही धार फोडणे. लोक भिवून पळत असताना, घाम फुटत असताना, सर्प सर्प म्हणत असताना दोरीच्या गोष्टी बोलणं, दोरीचं गायन करणं, दोरीचा पवाडा वाकणं, दोरीचं नामस्मरण करणं, दोरीची चर्चा करणं, याला सिद्ध अनुवाद म्हणा. सिद्ध अनुवाद, सिद्ध असलेली दोरी दृष्टांतात, तिचा अनुवाद, तिची चर्चा. तसा हा सिद्ध अनुवाद ग्रंथ आहे माऊलीचा. सिद्धाचा अनुवाद. अनुवाद म्हणजे सिद्ध आहे, सिद्ध कळालं, सिद्ध असलेलं बोलायला लागलं, अनुवादित करायला लागला. ते अनुवाद. अनुरूप वाद, वाद म्हणजे आणि आता ते बोलणं बी संपवत आहेत. हा, तिकडेच चालू होत आपण. अनुवादित करणं,
वाद म्हणजे शब्दाचा अर्थच बोलणे, कोणते संवाद, विवाद, अनुवाद. विवाद हे द्वेषानं बोलणे, संवाद हे प्रेमानं बोलणे, आणि अनुवाद हे बोधानं बोलणे. ज्ञानानं बोलणं तो अनुवाद, प्रेमानं बोलणं तो संवाद, आणि द्वेषानं बोलणं तो वाद, विवाद. जगदंबा ती रागानं किंवा द्वेषानं बोलल्या जाते, ते वाद किंवा संवाद असतात. अनु हे अनुरूप असते, सर्वाला अनुरूप, सर्वाचं खरं, आणि ते बोलणं सर्वाला लागू होणार, त्याला अनुवाद म्हणा. कारण ते द्वेषानं नाही आणि ते रागानं नाही. रागात मोह असू शकतो, रागात प्रेम आहे, पण न कळून प्रेम आहे ना. म्हणून कळून प्रेम त्याला भक्ती म्हणा, न कळून प्रेम त्याला मोह म्हणा. कळून प्रेम संत करतात, म्हणून संत भक्त आहे, संत भक्ती करतात. न कळून प्रेम इतर करतात, म्हणून ते मोह होतो, प्रेम नाही होत, ती भक्ती नाही होत. मोहिनी येते, संमोहन येते, न कळण्यातलं प्रेम. न कळण्यात दोन असते, ते प्रेम आणि एक द्वेष. न कळण्यात, न कळण्यात म्हणजे अज्ञानात द्वेष झाला तर भांडणं होते, आणि अज्ञानात प्रेम झालं तर मोह होतो, त्याचं रूपांतर मोहिनीत होते, लगाव चिटकत तिकडे. ती द्वेषात विकर्षण असते आणि मोहात आकर्षण असते. आकर्षण विकर्षण दोन्ही जगदांपातीत न कळून एक अज्ञानातली. म्हणून शत्रूशी संबंध अज्ञानाचा, मित्राशी संबंध अज्ञानाचाच आहे. कळून नाही, ती डोळे उघडून नाही, डोळे लावू नये. ज्ञानाची डोळी लागलेली दोन्ही ठिकाणी. म्हणून बोधानं हे पहा, द्वेषानं बोलणं ते भांडण, मोहानं बोलणं तो संवाद, आणि बोधानं बोलणं, ज्ञानानं बोलणं, डोळे उघडून बोलणं, त्याला म्हणावं अनुवाद. माऊली डोळे उघडून बोलतात, डोळे उघडण्यासाठी बोलतात. डोळे उघडून बोलणं ते संतांचं, डोळे उघडण्यासाठी. आता उघडी डोळे, जरी तुझ अद्याप ना कळी, काय रे मातेची या खोळे, दगड आला अशी पोटाशी. उघडा डोळे बघा नीट. म्हणजे बोधानं म्हणजे बोध पूर्ण होऊन बोलणं, त्याला अनुवाद म्हणा. अनुवाद शब्दाचा अर्थ आपण पाहू लागलो, तसा हा अनुवाद आहे, अमृतानुभवाचा सिद्धानुवाद. म्हणून सिद्धानुवाद माऊली आपल्याला बोलतात सिद्धाबद्दल. सिद्धाची सिद्धी करतात, सिद्धाची सिद्धी करायची काम नाही, पण आपल्या अंतकरणाच्या पातळीवर करतात. तिकडे सिद्धीच आहे, ते सिद्धच आहे, पण आपल्याला नाही ना. म्हणून आपल्याला सिद्धी होणं याला मोक्ष म्हणा. ते नित्यमुक्त आहे, त्याला बंधन नाही. ते आपल्या दोरीच आहे, तिकडं सवीस नाही, तिकडं सर्पपणा नाही, तिकडे डंखपणा नाही, ते आपल्यात भरलाय. दोरीत नाही, दोरीत फणा नाही, विषारी दात नाही, सर्पपणा नाही, पाठपोट नाही, डंख नाही.
जिवंतपणा नाही, काहीच नाही तिकडं दोरीत. ते सर्व आपल्या मनात विष भरले, आपल्या मनात सर्प भरलाय, फणा भरलाय. ते सर्व आपल्या मनात आहे. मग आपल्या मनातलं जे विपरीत आहे, जे विपर्यास आहे, तो जाण्यासाठी आणि आपल्या मनात यथार्थता येण्यासाठी बॅटरी सर दोरी दाखविणार आहे. बॅटरी संत आहेत. बॅटरी म्हणजे बोध आहे. दोरी दाखविणारी, सर्प घालविणारी आणि दोरी दाखविणारी संत आहेत. गारुडी सोबत. असं आहे. मग तशी ज्ञानोबा आपल्याला सोबत येतात आणि सांगतात की दोरी रे पहाय, हा प्रकाश घ्या आणि पहाय दोरी. असं आपल्या कानात गोष्टी सांगतात. त्याला म्हणावं सिद्धानुवाद. मग तो सिद्धानुवाद करता 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 माऊली बारकाव्याच्या गोष्टी सांगत सांगत आपल्याला त्या सिद्धाची सिद्धी करून देतात. आपल्या अंतःकरणाच्या पातळीवर सिद्ध असलेल्याची सिद्धी लक्षात आणून देतात. आणि ती इतकी बारकाव्यानं, इतकी निकट, इतकी जवळून, इतकी उघड, इतकी स्पष्ट आणि इतकी निर्मळपणानं की ती आपल्याला वेगळंच राहत नाही. आणि कुठला त्याच्यात दोष नाही, असं निर्दोष, निर्दोष स्पष्ट होणं, निर्दोष स्पष्टता. कुठलाच व्यंग नाही त्याच्यात, कुठलाच आरपडदा नाही त्याच्यात, कुठलाच अधुरीपणा नाही त्याच्यात, परिपूर्ण. कुठलाच गोंधळ नाही त्याच्यात, गडबड नाही त्याच्यात. निवांत निरामनीनं सावकाश. कारण ती निरपेक्ष आहे म्हणून सावकाश ना आपल्याला हळुवारपणानं सांगतात. कारण आपल्याला ज्या गोष्टी माहित आहेत त्या गुंतागुंतीच्या माहित आहेत आणि ते गुंतावून बाजूला आहे. आपल्याला ज्या गोष्टी माहिती आहेत त्या विशेषातल्या माहिती आहेत, विशेषातल्या, आणि ती सामान्य आहे. आपल्याला ज्या गोष्टी माहिती आहेत ती प्रतिभास माहिती आहेत आणि ती निराभास आहे. आपण जे आतापर्यंत अनुभवले, पाहिले, आपल्याकडचे संस्कार आहेत किंवा अनुभव आहेत, सांगणारे, बोलणारे, ऐकणारे आहेत, ते सर्व अभिव्यक्ताबद्दल आहे आणि ते अनाभिव्यक्त, अव्यक्त, निराकार आहे. आपण आतापर्यंत सगुणच पाहिले, ती निर्गुण आहे, अगुण आहे, निराकार आहे. आपण जे पाहिलो आतापर्यंत ते सापेक्षात बसलो, सापेक्षातच आपलं चाललेलं आहे सर्व. जागृती, स्वप्न, सुसुप्ती, समाधी, सापेक्षात. ते निरपेक्ष. म्हणून त्या पलीकडे, जगाच्या पलीकडल्या, प्रकृतीच्या पलीकडल्या, अविद्येच्या पलीकडल्या आणि मायेच्या पलीकडल्या तत्वाबद्दल आपल्याला, आणि ते पलीकडलं आणि अलीकडलं काही नाही, ते आपणच आहेत, आपल्यातच आहे, सर्व तेच आहे. सांगायसाठी म्हणून लागतं पलीकडे आमच्या प्रकृती पलीकडील भावन, प्रकृतीच्या अलीकडे काय दुसरं एक काही. पण प्रकृतीत ते हे पण ती कळत नाही. इथं कळले की पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा, आकाश कळतो. पृथ्वी कळली की गुणच कळते. प्रकृतीत म्हणलं की प्रकृतीच कळते, प्राकृत कळते. इथं मिसळ आहे, मिसळ नाही कळत आहे, पण हे मिसळलंय आपल्या कल्पना. पृथ्वी, पाणी, अग्नी, वाऱ्याची कल्पना मिसळून आपल्याला देव कळतो. इथं मग याच्यामुळे देवच कळत नाही, कल्पना तराळतात. पृथ्वीतला देव नाही कळत आपल्याला सध्या.
म्हणून प्रकृतीच्या पलीकडे दाखवतात. प्रकृतीच्या पलीकडे. आणि पलीकडला पाहिला तर प्रकृतीतला बी कळन मग. म्हणून आधी प्रकृतीच्या पलीकडला पाहा बरं. जागृतीच्या, स्वप्नाच्या, सुसुप्तीच्या पलीकडे पाहा बरं. समाधीच्या पलीकडे पाहा बरं. त्या प्रकृतीच्या, अविद्येच्या, मायेच्या पलीकडे पाहा बरं. निखळ पाय, तेव्हा तुला याच्यातलं कळन. हे पहा, शिऱ्यातली साखर ज्यानं साखरच पाहिली आहे त्याला नाही कळत. ज्यानं साखर अनुभवलीच नाही कधी त्याला नाही कळत. असते त्याच्यात पण त्याला नाही कळत. आपण एक पाहिलेली म्हणून आपला दृष्टांत नाही. ज्यानं कधी जीवनात साखर अनुभवली नाही, खाल्ली नाही, पाहिली नाही, असा साखरेचा अनभिज्ञ म्हणजे अज्ञानी माणूस. आणि त्याला शिरा खाऊ घातला आणि म्हणले आहे का साखर? साखर काय काय म्हणायला लागली होती मी साखर? अरे साखर आहे याच्यात. त्याला काय म्हणून ध्यानात ती साखर काय असते, कशी असते, कशी लागते? बर करंजी काय, करंजीतली नाही कळणार त्याला. बर बुंदी खाय, बुंदीतली, अरे त्याला ती बुंदीतली साखर पांढरी असते हे त्याला काय कळन? बुंदीतली साखर गोड असते त्याला काय कळन? गोड बुंदी का पिवळं दिसतं ते गोड आहे? वडी आहे गोड शिर्याची का दुसरं काय त्याच्यात कण कण दिसते ते गोड? अरे ते कण पण गोड नाहीत, कण ते बऱ्या रव्याची शिर्यातली. बुंदीतला पिवळेपणा गोलाकार तो डाळीचा आहे. गोड काय ते गोल दिसतं ते गोड का कण कण दिसते ते गोड आहे का चौकोपरी दिसते ते गोड आहे वडीच? गोड काय त्याला नाही कळणार. मग ज्यानं निखळ साखर पाहिली त्याला जेव्हा तुम्ही निखळ ह्या समद्याच्या पलीकडली, करंजीच्या पलीकडली, बुंदीच्या पलीकडली, चेऱ्याच्या पलीकडली, सर्व ऍटमच्या पलीकडली साखर, निखळ साखर, निखळ साखरेचा ऍटम, सर्व स्वयंपाकाच्या साहित्य जे सर्व स्वयंपाक बनलेला आहे त्या सर्वाच्या पलीकडली, स्वयंपाक मात्राच्या पलीकडली साखर जेव्हा त्याला पाहायला देतात, जेव्हा त्याला अनुभवायला देतात, जेव्हा तो त्याचा वापर करील, पाहिल, खाईल, हातात घेईल, तिचा सर्व परिचय करून घेईल आणि मग त्याला पंक्तीला बसल्यावर बी कळन ही करंजी साखर आहे, बुंदी साखर, शिऱ्यामध्ये साखर. का शिरा काळा दिसतो भले गुळाचा, काळ्यात साखर आहे, काळ्यात पांढरी साखर आहे, गोड साखर आहे. बुंदी पिवळी दिसती, लाल दिसती, वेगळे वेगळे रंग टाकल्यास वेगवेगळी दिसती, पण त्याच्यात पांढरी गोड साखर आहे. पांढरं दिसत नाही पण पांढरी साखर ओळखी येते. काळ्या शिऱ्यात पांढरी, लाल गोड शिवास्ती बाजारात भेटती त्याच्यात बी पांढरी साखर, गोड साखर. पांढरा आणि गोड त्याच्यात पाहिल तू, तिथं नसताना विविध रंगात पांढरं पाहिल, विविध आकारात चौकोपरी साखर पाहिल, विविध चवीत मिसळलेली गोडी पाहिल तू. काही विविध चवी असतात त्याच्यात. करंजीत काही एक असतं का पुन्हा त्याच्यात दुसरं असतंय, इलायची असते, दुसऱ्या काही चवी असतात मिसळलेले, वासा असते, त्याच्यातली त्याला ओळखू येईल, पण कधी निखळ पाहिलेली असते तेव्हा. म्हणून आपल्याला निखळ दाखवतात आमचा प्रकृती पलीकडे. म्हणून या सर्वांच्या पलीकडं जर आपण लक्षात, पलीकडं म्हणजे कोणत्या कशानं पलीकडं, देशानं पलीकडं नाही, काळानं पलीकडं नाही, वस्तूनं पलीकडं हे ध्यानात घ्या. देशानं पलीकडं अंतर असतंय, अंतरतः पलीकडलं देश, देश परिच्छेदातून
काळानं पलीकडं, काळानं पलीकडं, देशानं पलीकडं म्हणजे ह्यो माणूस अलीकडे आणि त्याच्या पलीकडला माणूस हा देशानं झाला. हे गाव अलीकडे त्याच्या पलीकडलं गाव, हा देश अलीकडे त्याच्या पलीकडला देश, समुद्राच्या पलीकडला देश हा अलीकडला आणि तो त्याच्या पलीकडला. हे अंतरानं असते. देश देशांतर, देशानं अलीकड पलीकड, काळानं अलीकड पलीकड. काळानं मुलगा अलीकड आहे, बाप पलीकड आहे आणि बापाच्या पलीकड आज आहे. काळानं अलीकड पलीकड, पंजा त्याच्या पलीकड आहे आज्याच्या बी, आणि नातू तर लगे अलीकड आहे. चालला अलीकड्या काळातला माणूस म्हणतो ना, अलीकड्या काळातला. काळानं अलीकड पलीकड वेगळं, देशानं अलीकड पलीकड वेगळं, आणि वस्तूनं अलीकड पलीकड, वस्तूनं अलीकड पलीकड. मग वस्तूनं सर्वात पलीकडे वस्तू ब्रह्म आहे. माया त्याच्या अलीकडे वस्तू आहे, अविद्या त्याच्या अलीकडे वस्तू आहे, म्हणजे ईश्वर त्याच्या अलीकडे वस्तू आहे, जीव त्याच्या अलीकडे वस्तू आहे, प्रकृती त्याच्या अलीकडे वस्तू आहे, म्हणजे जग त्याच्या अलीकडे वस्तू आहे. आकाशाच्या अलीकड वारे, वाऱ्याच्या अलीकड अग्नी, अग्नीच्या अलीकड पाणी, पाण्याच्या अलीकडे पृथ्वी, पृथ्वीच्या अलीकड देह आहे तुमचा, पृथ्वी पलीकडे त्याच्या. हे वस्तू अंतर सांगायला मी तुम्हाला. हे देशांतर नाही, कालांतर नाही. म्हणून अंतर तीन असतात, वस्तुअंतर, देशांतर, कालांतर. म्हणून माऊली म्हणतात आमचा प्रकृती पलीकडील भाव हे वस्तुअंतर आहे. वस्तू अंतर लक्षात आलं पाहिजे. वस्तू म्हणजे ही वस्तू आणि ती वस्तू अलीकडे आणि ही वस्तू पलीकडे, हे बी देशांतर झाले. हळडू पलीकडे, डस्टर अलीकडे, हा देशांतर आहे. डस्टर अगोदरचे खळडू आता नवी आणलाय, हे कालांतर आहे. पण डस्टर वस्तू वेगळीच आहे, खळडू वस्तू वेगळीच आहे. हे दोन्हीच जे अंतर आहे, वेगवेगळेपणा, विभिन्नता, विभिन्न स्वभाव, विभिन्न दोन अस्तित्व वेगवेगळी, हे दोन्हीची जी वेगळी काही त्याला वस्तू अंतर म्हणा. काळानं अलीकड पलीकड वेगळं आणि अंतरानं किंवा देशानं अलीकड पलीकड असणं वेगळं. वस्तूनं अलीकड पलीकड कळालं पाहिजे आपल्याला. जसं जागृती, जागृती सेपरेट आहे, स्वप्न, स्वप्न सेपरेट, हे वेगवेगळ्या वस्तू आहेत, त्या अंतर आहे त्याच्यात. जागृतीतला हाती, स्वप्नातला हाती, वस्तू अंतर आहे त्याच्यात. एक प्रातिभाषिक, एक व्यावहारिक आहे. वस्तू अंतर आहे त्याच्यात, वस्तू वस्तूत अंतर आहे त्या. असो, मग आमचा प्रकृती पलीकडील भाव, प्रकृतीच्या पलीकडे ते पारमार्थिक आहे. प्रकृतीतलं प्राकृत जे आहे ते प्रातिभाषिक आहे, व्यावहारिक आहे, ते अंतर आहे. म्हणून ते का तशी निखळ साखर कळणं ही पारमार्थिक, आणि करंजी लाडूतली साखर कळणं ही व्यावहारिक. पारमार्थिक कळल्याशिवाय व्यावहारिक कळत नाही. म्हणून पारमार्थिक कळण्यासाठी सिद्धानुवाद करायचा आहे, करायलेत माऊली, आणि आपण पाहायचा. मग ते करीत असताना असा जे तत्व आहे आपलं स्वरूप, मूळ स्वरूप, तर ते इतकं स्पष्ट सांगतात माऊली. नमो विशद बोध वाद विद्गदा, विद्या अरविंद प्रबोधा, पराप्रमय प्रमदा विलास्य. किती स्पष्ट सांगतात, किती स्पष्टता आहे त्यांच्या बोलण्यात.
पण इतकी जरी स्पष्टता असली, त्या स्पष्टतेला किती युक्त्या आहेत, त्या स्पष्टतेला किती दृष्टांत आहेत, किती शास्त्रीय प्रमेय एकत्र आलेली, किती सहजता आहे, किती सोपेपणा आहे. आणि किती प्रेमानं, किती भक्तीनं, किती आपल्या जवळून आतून प्रेम करतात, खरं प्रेम करतात आपल्यावरती, हे लिखाण करून, हा ग्रंथ रचून. हे ग्रंथ रचण्यात किती प्रेम केले आपल्यावर त्यानं, खरं प्रेम. बाकीच्याचं खोटारडं प्रेम आहे, काही देणाराचं खोटारडं प्रेम आहे. नाही प्रेम असं नाही, पण ते प्रेम कार्यापर्यंत नेत नाही. त्या प्रेमाच्या सहकार्यानं आपल्याला खरा बोध होत नाही किंवा आपली भ्रांती जात नाही. आपल्यावर कोणी प्रेम केलं आणि त्यानं आपली भ्रांती तशीच राहिली, तर ते प्रेम प्रेम नाही ठरत. आपल्याला कोणी काही दिलं आणि त्यानं आपली भ्रांती नाही गेली, भ्रांती तशीच राहून सर्व व्यवहार होणं, तो व्यवहारच झाला नाही. भ्रांती समोर गेली पाहिजे. मग ज्यानं समोर जाईल त्याचेच उपकार आहेत. ज्यानं समूळ भ्रांती जाईल त्यानंच आपल्यावर प्रेम केलं. ज्यांना समूळ भ्रांती जाईल तोच आपला गुरु, तोच आपल्यासाठी संत, तोच आपल्यासाठी महात्मा. ज्यांना आपली समूळ भ्रांती घालवली त्यानंच आपल्याला दिलंय, बाकीच्यांना काही दिलं नाही. त्याच्याकडूनच मिळाले आपल्याला, त्याच खरं प्रेम आहे आपल्यावर. एखादा पागल माणूस आहे, त्याला कोणी काही दिलं आणि त्यानं फाडून तोडून टाकलं किंवा त्यानं तो खुश झाला, नाराज झाला, त्याला काय अर्थ आहे? पागलपणा द्या जाण्याचं दिलं त्याला, एखाद्या डॉक्टरनं असं दिलं की त्यानं त्याचा पागलपणा गेला. मनोरुग्ण होता तो, मानसिक रुग्णता त्याची, आरोग्य लाभलं त्याला. पागलपणा गेला त्याचा. आतापर्यंत कोणी कोणी काय दिलं हे त्याच्या ध्यानात बी राहत नाही, भ्रांतीत होता. त्यानं भ्रांती नव्हती गेली. तर ज्यानं भ्रांती गेली, पागलपणा गेला, त्याचीच खरी उपकार आहे, त्यानंच खरं दिले, त्याच्याकडून त्याला गाभार भेटले. पागलपणा गेला, सर्व व्यवस्थित झालं. नंतर त्याला काहीच द्यायची गरज नाही, तो सर्व सक्षम असतो. आणि भ्रांतीत कोणी काही पैसे दिले, कोणी खायला दिले, कोणी बिस्किट पुडा दिला, ते त्यानं खाल्ला नाही, कुत्र्याला टाकला, फोडून तोडून गटारात टाकला. कोणी कपडे दिले त्याला आहेर केला, त्यानं फाडून टाकली, मळली. कोणी मोबाईल दिला, त्यानं दगडानं फाडला. तर ते त्याला भेटलं नाही. आधी जे दिलं त्याला भेटलंच नाही ती. आणि या माणसानं काहीच दिलं नाही, त्याचा पागलपणा निवृत्त होण्याची औषधी दिली. काही नाही देऊन सर्व दिलंय, आता सक्षम आहे तो सर्व करायला. हे ध्यानात दे. त्याप्रमाणे संत सद म्हणून ज्ञानोबारायण आपल्याला हे लक्षात आणून दिले. हा अनुवाद, सिद्धानुवाद, हा ग्रंथ दिलाय. त्या ग्रंथाच्या रूपानं मोठी मेजवानी, मोठा खाऊ आहे. माऊली श्री निवृत्तीराजी स्वानुभव रसाळ खाजी दिदलेलो, तो अनुभव. म्हणून अशा प्रकारचा हा अनुवाद आहे. आणि या अनुवादात माऊली म्हणतात की आता इथपर्यंत मी जे बोललोय तर याच्या पुढे आता बोलणं नाही, कारण विशेष सामान्य दोहो नातळे चैतन्य, त्या चैतन्याच्या ठिकाणी बाकीचे तर काही नाही, पण त्याला विशेषाच्या सापेक्ष सामान्य म्हणत होतो मी, तर ते विशेष आणि सामान्य ह्या दोन्ही शब्दात सुद्धा ते सापडत नाही. दोहो नातळे चैतन्य आणि तय भोगी जे अनन्य तेनेशी सदा, तय ते ते भोगी ते जे आहे, तर ते अनन्यतेशी भोगी जे सदा, किंवा तय जैन तय, तिथं तय शब्द आहे बहुतेक.
विशेष सामान्याला ना टाळणार जे चैतन्य त्या विशेष भावाच्या सामान्य भाव बिघडून जाऊन निरपेक्षता आल्यावर तय ते भोगी जे अनन्य जयाचं होई जे तयच तेव्हाच अनन्यतेने त्याचा भोग भोगच भोगच भोग. आणि आता याच्या पुढचं बोलणं संपलं. आता यावरी जे बोलणे ते येण्याची बोले शहाणे जय मौनाची ही निपटणे पिऊन गेले. माऊली म्हणतात याच्यावर जे आता काही बोलणंय ते बोलणं यानंच बोलाव शहाण्यानं. याच्या पुढं काय शहाणपणा असत? याच्या पुढे जे शहाणा असेल त्यानं बोलावं, आपलं नाही असं माऊली म्हणते. मी इथपर्यंत बोललो आणि याच्या पुढे काही बोलायचं असलं तर ते एखाद्या शहाण्यानं पुढे होऊन बोलावं. याच्या पुढे शहाणपणा नसतो. एखाद्यानं दिवा लावला, अंधार होता, दिवा लावला, चांगलं झालं का शहाणा आहे माणूस, शहाण्याचं काम. एखाद्यानं मोठा नांदा दीप लावला, चांगलं काम. एखाद्यानं मोठी मशाल लावली आणि मोठं काम केलं होतं. लख प्रकाश पाडा, कंदील लावला, त्या पहिल्या बत्त्या होत्या मेंटेलच्या, बत्ती लावली, आता तर किती लख प्रकाश पाडा. काय शहाणे माणसं आहेत, एकापेक्षा एक शहाणे. कोणी फोकस लावला मोठा मरकुरीला, आता बघू तिथे व्यवस्था तेल लागत नाही, हवा हाणायचं काम नाही, कमी जास्त करायचं काम नाही, हवा लागला तरी बी तो लाईट राहतो मरकुरी फोकस मोठा. पण लख प्रकाश, मैदानात प्रकाश. शहाण एकापेक्षा एक शहाणे बरं की. असं करता करता सूर्य उगवला. एकानं सूर्य उगेला किंवा एकाच्या प्रयत्नाने किंवा एकाच्या संकल्पाने किंवा एका थांबला सूर्योदय, हा आता म्हणला माझा उजेड आला, तुमची सर्व झाली का, हा माझा उजेड घ्या. मग त्याचा उजेड आला सूर्याचा. आणि तो म्हणला की याच्या पुढे कोणाला उजेड आणायचा असला तर आणा तो. आता मी जे आता हे प्रयत्न केले किंवा माझा आता सूर्य, याच्या पुढे दुसरा कोणाला उजेड लावायचा असला तर लावा. आता याच्यापेक्षा लख प्रकाश करायचा असला तर करा. याच्या पुढे आता यावरी जे बोलणे ते येण्याची बोले शहाणे जे मौनाची ही निपटणे पिऊन गेली. त्या बोलण्याच्या बाबतीत ते जे बोलणे ते मौन देखील निपटून गेलं, झाडून झटकून गेलं. बोलणं तर गेलंच हो, मौन नाही गेलं. माऊलीने अमृत अनुभव करून बोलणं नाही संपिलं, मौन न संपिले. बोलणं झालं, बोलणं संपलं, पण माऊलीचं बोलणं झालं, मौन न संपलं. लक्षात आली पाहिजे गोष्ट. बोलणं थांबलं, मौन न संपलं. कारण माऊली निस्ते वैखरीनेच बोलत नव्हती, माऊली नुसते शब्दच बोलत नव्हती. माऊलीनं सर्व जाळ्यामुळे उपटून टाकल्यात बोलण्याच्या विषयाच्या, बोलण्याच्या प्रकाराच्या. स्थूल बोलणं, सूक्ष्म बोलणं, कारण बोलणं, वैखरी मध्यमा पश्यंती. हे तर याला उपटून टाकायसाठीच ते ज्ञान बोलले. स्थूलाला, सूक्ष्माला, कारणाला उपटून टाकायसाठी, वैखरीला, मध्यमेला, पश्यंतीला उपटून टाकायसाठी ती परा बोलली.
परेत बोललेत. परेनं बोललं की 3 जात असतात ह्या. परा सुरू झाली की वैखरी मध्यमा पश्यंती उपटून जात असतात, उद्ध्वस्त होत असतात. परा खुलल्यावर, परा बोलल्यावर. परा गप्प असल्यावर ह्याच्या तारा चालतात तिघी जणीच्या. शहाणा माणूस सभेला येत नाही तो केडीले गोंधळ करीत असतील. सिंह डरकाळी फोडीत नाही तोपर्यंत कोल्याची कुईकुईले चलत असते. एकापेक्षा एक मोठा आवाज काढत असतील कोल्हे. तशा या वैखरी मध्यमान पश्यंती, परा जोपर्यंत मौन, परा जोपर्यंत थांबलेली बोललेली नाही तोपर्यंत त्याचा गोंधळ चलतो, किंकाळ्या चालत्यात. चौथा देही परा म्हणजे तो परमात्मा मी आहे, अहम ब्रह्मस्मी. अपरोक्ष बोध, दृढ अपरोक्ष बोध. आणि दृढ अपरोक्ष बोध होऊन बोलणं दृढ अपरोक्ष बोधाचं. मी तो वासुदेव तत्वता ही परा बोलली. अहम ब्रह्मस्मी ही परा बोलली. सोहम हे परा आहे. आणि ही बोलल्यावर तिन्ही वाण्या वैखरी मध्यमान पश्यंती. वैखरी शब्दवाणी, मध्यमा स्मृतिवाणी, संस्कारवाणी, आणि पश्यंती बीजवाणी. वृक्षे रोप बीज हे 3. आणि परा म्हणजे जिथे बीज भाजणं. परा म्हणजे भट्टी, परा म्हणजे अंगार, परा म्हणजे अग्नी. तो का म्हणे आम्ही झालो अग्निरूप. आणि ती बोलल्यावर ह्या म्हणजे ती बोलल्यावर ह्या काय होत्यात, वैखरीच बोलणं आणि न बोलणं संपत आहे. मध्यमेचं बोलणं आणि न बोलणं संपत आहे. आणि पश्यंतीचं पाहणं आणि न पाहणं संपत. 3 वाण्याचे 3 प्रकार सांगतो. बोलणं आणि न बोलणं वैखरीचं, स्मृती आणि विस्मृती मध्यमेची, आणि पाहणं आणि न पाहणं पश्यंतीच. पश्यंती अपश्यंती. स्मृती विस्मृती. आणि बोलणं आणि मौन न बाहेरलंय. चूप बसणं आणि बोलणं. बोध झाल्यावर बोलणं आणि चूप बसणं दोन्ही थांबत आहे. बोलणं तर थांबत आहे पण चूप बसणं बी थांबत आहे. हे बाकीचे येत नाही. एक बोलल्यात बाकीचे थांबलेले असतील. त्याचे थांबलेले असतील पण आतून चालूच असतील. त्याचं बोलणं होत तर थांबलेले असतील. हा चर्चा सत्र आहे. ते थांबणं म्हणजे आत बोलणं चालू आहे बाहेर थांबलेली. जसं वाहन स्टार्ट करून थांबिनं. एसटी बस स्टँडवर थांबते म्हणजे बंद होत नाही मशीन तिची. बस स्टँडवर कुठं थांब्यावर थांबते तर ते फक्त चाक फिरायची थांबतात, गती थांबते. आतली तिची जी गुरगुरी ती नाही थांबत. कोण्या वाहनाची. तसं एक बोलायल्यावर दुसरा थांबतो, ते थांब नाही. पण माऊली म्हणतात बोलणं संपलं थांबणं संपलं म्हणजे मौन संपलं वैखरीच. विस्मृती स्मृती दोन्ही संपल्या मध्यमेच्या. पराभव घडल्यावर. आणि
पश्यंती अपश्यंती, पाहणं आणि न पाहणं दोन्ही संपलं. पश्यंती म्हणजे पाहणं महाराज. तर मग ते बोलण्याचं आणि पाहण्याचं ते वेगवेगळे व्यवहार आहेत. कोणतं पाहणं? डोळ्यानं पाहणं नाही ते. पश्यंती म्हणलं खोल गेलोत ना आपण, मनाच्या पलीकडे गेलोत ना, आतलं जे पाहणं आहे ते पहा. बाहेरल्याबद्दल वैखरी बोलती है ना ती. हो महाराज. हा, बाहेरले जे पदार्थ आहे त्याच्या आत स्मृती होती मनोरूप. भूतमय पदार्थाची मनोमय स्मृती असते. भूतमय पदार्थाचे ध्वनिमय ध्वनी असतात, शब्द असतात. ध्वनिमय भूतमय पदार्थ आहेत बाकीचे समजे जगातले भौतिक, आणि त्याच्यातले शब्दमय ध्वनिमय वाणी वैखरी. आणि भूतमय पदार्थाचे मनोमय स्मृती असतात. ध्यानात घ्या गोष्ट. पश्यंती मध्यमावाणी. आणि भूतमय स्थूल सूक्ष्म भूतमय माग जे संस्कार असतील स्थूलाचे सूक्ष्माचे भूतमय, भूत सूक्ष्म भूतमय, त्याचं अवलोकन, त्याचं पाहणं. तुम्ही संस्कार कधी पाहिले का? मनात ती पश्यंती. स्मृतीला पाहणं पश्यंती. आत पहा, संस्काराचा गर्दा, वासनेचा गर्दा, ती पश्यंती. त्याला पाहणं पश्यंती. पश्यंतीनं मध्यमा पाहिल्या जाते. मध्यमेनं बाहेरलं स्मृती आठवणी होत्यात, संस्कार असतात स्मृती. आणि वैखरीनं बोलल्या जाते पदार्थाबद्दल. बोलणं, आठवणं, पाहणं. बोलणं बाहेरच्याच, आठवणं बोलणं बाहेरच्याच बाहेर, बाहेरच्याच बाहेर ते बोलणं वैखरी. बाहेरच्याच आत त्या स्मृत्या संस्कार. आणि आतल्याला आत पाहणं ती पश्यंती. आतल्याला आत पाहणं ती पश्यंती. आणि आठव नाठव आणि भावाभाव हे नेमकं कुठे, कोणत्या वाणीला लावता येईल आपल्याला? आठव नाठव आणि भावाभाव हे कोणत्या वाणीच्या ठिकाणी बसू शकेल? आठव नाठव म्हणजे मध्यमा, आणि भावा भाव म्हणजे पश्यंती. भावाभाव होण्याचा आणि आठव नाठव होण्याचा संभव आहे या गोष्टीत. आणि परेच्या पलीकडे गेल्यानंतर मग याचा संभव पण नाही, त्याचं पुन्हा उद्भव व्हायचा नाही, याचा संभव पण नाही. हा, ही महत्वाची गोष्ट आहे. परेतच हे नाही आहेत, पश्यंतीमध्येच हे संपले. आठव नाठव आणि भावाभाव आधी म्हणूनच दिखे उठे, म्हणून परेमध्ये उठणं, म्हणजे उठणेपणा त्याच्यात नाही आहे त्या स्वरूपात. हो हो, हे सांगायचे. ते म्हणे मौनाचीही मौन गेले, म्हणजे मौनाची वृत्ती पण गेली, मौनाची ही आठवणच विसरून गेली सगळी. सहज मी आंधळा बस. बरोबर बरोबर, खरे खरे. म्हणून म्हणून पराचं मुख उघडलं की ह्या तिन्ही गडी गप्पा होत्या, ते सांगू लागलो मी. ज्ञान झालं की हे सर्व विज्ञान होते. विज्ञान भासमाने खोटे ठरते. सर्व दृश्य सर्व पदार्थ मिथ्यात काढतात, सर्व नाही काढतात. परीच्या ज्ञानानं परीचं मुख उघडल्यावर, परीचा प्रकाश पाडल्यावर मग हे सर्व, मग आणि परीवरच उभा राहून जे बोललोय तो अनुवाद आहे. परीवर खाली न उतरणं याला ग्रंथ म्हणाव, याला शास्त्र म्हणाव, याला कीर्तन म्हणाव, याला प्रवचन म्हणाव, याला पाठ म्हणाव. परे परते घर, परीच्या परते परीवर निरंतर राहणं हा अनुवाद आहे. आणि परी परत गेल्यास म्हणल्यास मौन नाही, मग ते बोलणं बी संपलं. महाराज, आठव नाठव म्हणजे ज्ञान आणि अज्ञान. तर मग ह्या दोन्ही क्रिया परेमध्ये नाही आहेत का?
कारण परीच्या अलीकडे सांगितलं तुम्ही, तर मला हो हो थोडस शंका निर्माण झाली. म्हणजे परावाणीच आहे आणि परावाणीच्याही पलीकडे स्वरूप आहे. हो हो मग परावाणीतच ज्ञान आणि अज्ञान येईल असं मला वाटत होतं. तुम्ही आता नाही म्हणालात म्हणून नाही थोडस. नाही नाही, हे आठव आणि नाठव आपल्या स्मृतीवर चालली होती. ती पश्यंती आपण मध्यमा वाणी सांगू लागलो. ती मध्यमा वाणी बद्दलची ज्ञान अज्ञान नाही. ती आठव नाठव ज्ञान अज्ञान, त्या आठव नाठव ज्ञान अज्ञान परिभाषेत घेतो आपण. पण इथं आपल्याला वैखरी काय, मध्यमा काय, पश्यंती काय हे पाहू लागलो. तर पश्यंती मध्यमेमध्ये स्मृती विस्मृती येत, म्हणून मी स्मृती विस्मृती म्हणू लागलो. तर ते अच्छा अच्छा. आठव नाठव त्याच्यात त्या अनुषंगाने आलं. ते आठव हो. आणि नाठव ज्ञान अज्ञानाला धरायचं असलं तर मग ती तिथं एक पश्यंती परेमध्ये जाईल. ना, पश्यंती अविद्या आहे आणि पराज्ञान आहे, ज्ञानाज्ञान आहे. हा हा. आता संदर्भ बरोबरला जिकडे तिकडे शब्द लावायची, म्हणजे बरोबर. शब्दाला कधी कधी वर ताण होते. आपण कधी कधी तो शब्द त्या अनुषंगाने, कारण शब्दाला अनेक बाजू असतात, शब्दाला अनेक द्वार असतात. म्हणून कोण्या वेळाला कोणतं द्वार उघडायचं शब्दाच हे कळलं पाहिजे. त्याच होय. शब्दानं अभिप्रेत अर्थ कोण्या वाक्यात काय करायचा, तेव्हा आपल्या अंतःकरणात गोंधळ होत नसतो. तसं शब्द काम चालावं येते, म्हणून काम करून घ्यायचं आपल्याला. त्याच्यातून जसं जसं होईल तस तसं सर्व शब्द टाकून द्यायचे. हा, म्हणून काय पाहू लागलो आपण की असं जे परा वर राहून जे बोलणे, परेवर राहून, तर ते गुरुमुख आहे, ते गुरुद्वार आहे, ते बोध आहे, ते बोधाचं बोलणं आहे. आणि त्या बोलण्यानं हे सर्व बोलणं संपत्ते. जसं सूर्य आणल्यानं सर्व दिवे संपली, आतापर्यंत केलेली सर्व प्रयत्न अनेक जणांना ते सर्व संपली. आणि त्याच्यापेक्षा मोठं आता काय लावता येत नाही. परेही परते बोलणे खुंटले वैखरी कैसेनी सांगे. वैखरीच काय चालणार आहे तिथं? वैखरी तर पहिली वाणी. हं. परेही परते बोलणे खुंटले असं आलं. हो हो. म्हणून जसा सूर्य ज्यानं सूर्याची प्रत्यक्ष केली, सूर्य येऊस्तर थांबला, ज्याच्या वतीनं सूर्य आलाय तो म्हणत नाही मी सूर्य आणलाय. तसं माऊली म्हणत नाही मी ज्ञान बोललोय, म्या बोललोय. पण त्याच्या वतीनं तो सूर्याची प्रतीक्षा केली, त्यानं सूर्य उदय होऊस्तर थांबला. थांबा म्हणला, मी काहीतरी पाहतो. आणि मग सूर्य उगायल्यावर बाकीचे दिवे, टेंभे, काय मशाली, लाईट, बत्ती, कंदील, फोकस हे अनेक जणांना आणि अनेक लावले होते. ते जसे सर्वच जिरून गेली, सर्वच उजेड विरून गेलीत. आणि एकच सूर्यप्रकाश राहिला. सूर्यप्रकाशानं सर्व भक्षण केलं सर्वात. अंधारासहित ह्या सर्व उजाडायचं, बाहेरल्या जगातल्या अंधारासहित ह्या लावलेल्या सर्व उजाडाचं भक्षण झालं सूर्यानं. आणि याच्या पुढे आता काही नाही. याच्या पुढे कोणाला काही उजेड करायचा असला तर करा, असं जसं त्यानं म्हणावं त्याप्रमाणे माऊली म्हणतात. आता यावरी जे बोलणे ते येणेचे बोले शहाणे, जे मौनाची हे निपटणे पिऊन गेले. कारण हे बोलणं, याच्यात बोलणं तर गेलं, हो मौन गेलं, मौनाचंही निपटणे पिऊन गेलं. निपटणं पिऊन जाणं, निपटणं पिऊन जाणं हे 2-3 अर्थानं शब्द घेऊ आपण. एकच शब्द येतो पण त्याचं उदाहरण देऊन 2-3 की गाईला पन्हा आला, वासर सोडल्यानं पन्हा सरो काढून घेतला. पुन्हा आपण त्या काशेला दाबलं, थोडंफार चोळलं, पाणी हाणलं, पुन्हा थापटणी हाणली म्हणतो त्याला. आणि ते बी पुन्हा काढून घेतलं दूध, निपटून काढून घेतलं. त्याला निपटून काढून घेणं म्हणा. कास निपटून रिकामी झाली आता. आणि पुन्हा वासरू सोडून, पुन्हा काय वासराला प्याला, पण त्यानं बी थोडंफार करून प्रयत्न करून पुन्हा पेलं. आता काय राहील, निपटून गेली कास. असताना ना त्या काशेनं दूध नाही राहिलं, निपटून डबल डबल टिबल टिबल प्रयत्न करून काढलं, त्याला निपटून काढलं म्हणून हे झालंय अर्थ.
जेवणारानं असं जेव्हा की खरकट ठेवू नाही, खाली उरू देऊ नाही ताटात. ताटात खाला उरू देऊ नाही, पहाला उरू देऊ नाही. ताटात तर उरू देऊ नाही, हाताला काही उरू देऊ नाही. चोखून खावा बोट. बोटाला काही उरू देऊ नाही. होटाला, काहीच्या होटाला उरते हास्यास्पद आहे, काहीच्या बोटाला उरतय लज्जास्पद आहे, काहीच्या ताटात उरतय पागलपणा आहे. होटाला, बोटाला आणि ताटाला काही न उरू देता खातो त्याला शहाणा खाणारा म्हणते, त्याला माणसाचं जीवन म्हणते. तू माणूस आहे, बाकीचे पशु आहेत. पशुचं खरकट पडणं, खुंदळणं, खाणं, पायाखाली जाणं शोभतय त्याला. पशु आहे तो, त्याला बुद्धी दिली नाही, त्याला अन्नाची किंमत काढण्याची बुद्धी दिली नाही. जशी एक्सची किंमत काढण्याचं गणित कळत नाही काहीला, तशी अन्नाची किंमत नाही होत. कशानं? पैशानं नाही होत. अन्नाची किंमत कशानं होईल जगातल्या? अरे अन्न हे तयार करता येत नाही कोणाला, ईश्वराशिवाय कोणाला अन्न तयार करता येत नाही. मग नाश करण्याचा काय अधिकार आहे? खायला भेटतं हेच बरं म्हणावं. मातीपासून अन्न बनवता येत नाही जेवायला. खरा मातीचं अन्न, ज्वारी गहू होतीत का? डाळ होती का? भात करता येतो. आपल्याला करता काही जर विधायक करता काही येत नाही, तर विध्वंस करायचा अधिकार कोण द्याला आपल्याला? चांगलं काही करता येत नाही, तर वाईट करण्याचा अधिकार काय त्याला? चांगलं करणाऱ्याला बी वाईट करण्याचा अधिकार नाही हो. तर चांगलं न करणारा वाईट करणं म्हणजे किती गल्लत करायला लागला तो. म्हणून हटाला, बोटाला, ताटाला न राहू देणं हे शहाण्याचं जीवन. पण त्याच्यात पुन्हा एक शहाणा की त्यानं ते बोट धुतलं ताटात आणि ते ताट धुवून प्याला, त्याला निपटून प्याला म्हणा, निपटून जेवण केलं. हे सांगू लागलो मी. निपटून जेवण केलं, निपटून दूध पेलं त्या वासरानं गाईचं, ते पाहिलं आपण. निपटून जेवण केलं त्या शहाण्यानं. ताट धुवून प्यानारी पहिली माणूस ती, आता अजून बी काही आहे. हात ताटात धुतात आणि पेतात, आणि पेतानं दात घासून पेतात. तोंडामध्ये चुळी धरू जीभ हलू पिऊन घेतात. याला निपटून जेवण म्हणा. निपटून जेवण, निपटून वासराचं पेणं, निपटून तपटून झाडणं, दैताची झाडणी. जसं माऊली म्हणजे झाडणं निपटून असावं, माग कात्रा उरू नाही. प्रत्येक कामात आहे होय, ह्याच कामात नाही, कशात बी निपटून. तसं माऊली म्हणतात. त्याच्यात माऊलीनं दृष्टांताची संकल्पना करून सिद्धांत सांगितला तो मौनाचा. जे मौनाचे हे निपटणे पिऊन गेले, आणि मौनाचे हे निपटणे मौन सुद्धा गिळून घेतलं, पिऊन घेतलं. मौनाचा सुद्धा अहमचा स्पर्श, मौन नेहमी हे पण नाही. मौनी म्हणून जगात गाजावाजा नाही, बोलणारा म्हणून बी जगात गाजावाजा नाही, मौनी म्हणून बी नाही. जगात दोघांचा गाजावाजा आहे. काही बोलणारे भाषण देणारे, काही बोलके बाबा आहेत आणि काही मौनी बाबा आहेत. माऊलीला बोलणं बी म्हणत नाहीत, माऊलीन मौन बी पिऊन घेतले त्यांनी. मौनाची ही निपटणे पिऊन गेली. म्हणून असं खूप वेळ झालेला आहे. मी आता पाहिलं तर आपण इथं थांबू. की आता यावरी जे बोलणे ते येण्याचे बोली शहाणे, जे मौनाची ही निपटणे व पिऊन गेली. म्हणून आपण खालचं वाचू शकत नाही. मी पाहायला वेळ म्हणून तुम्ही वेळ ऐकता आणि मी बोलत राहतो, हे ठीक आहे. आता इथे थांबू आपण. हो हो महाराज.
काय सुंदर विषय, म्हणजे याच्या पुढे काही शिल्लक राहत नाही आता. बोलणंही नाही, मौनही नाही, आठवही नाही, नाठवही नाही. फारच सुंदर विषय महाराज. आणि तुम्ही आमच्या म्हणजे समजेच्या पातळीवर येऊन सांगतात, त्याच्यामुळे आमची एकाग्रता वाढते याच्यामध्ये. खूप आनंद मिळतो ते अगदी. काय माऊली बोलते तर आपण काय, आपण त्याचं वाचन करून बोला, आपण सांगा वाचन करतो आपण त्याचं. खूप खूप महाराज छान, खूप आता छान. नाही येणे जाणे सहज खुंटले बोलणे. हा वा ठीक आहे वा. ठीक आहे. ती स्थिती प्राप्त करून घेण्यासाठी आपणच जन्माला आलेलो आहोत ना. हा, खरे खरे. मौनाचे निपटणे आवाज आहे ना काय नाही साहेब, आवाज आहे ना तुमचा. हा नेटवर्क. रेंज कमी. निपटणे हा, निपट. निपटून आणि निपटून पिणे हा फार महाराज. हो हो. नाही, हा, काय होतं, काही काही शब्दांचे अर्थ जसे समजले तसे डोक्यात घेत असतो आपण. हा, पण मग आपली चर्चा झाल्यानंतर त्याचा असाही अर्थ महाराज निघतो बुवा एक याचा. एक दृष्टांत मी सांगतो. हिंग ठेवलेली बॉटल आहे, 6 महिन्यापासून हिंग होता. आता तो हा. अशी बॉटल धुवायची, हिंग काढून टाकायचा, की त्यात हिंग होता हे कोणालाही त्याला किती त्याच्यात संवेदनशील नाक असलं तरी समजू नये. असं हा. धुणं ते निपटून धुणं आहे. हा, बरोबर बरोबर. आता याच्यापेक्षा दुसरं दृष्टांत सापडत नाही. नाही नाही, खरे खरे. चालेल, थांबूया.